बोराविषयी काय, कारण ते पण बऱ्यापैकी वापरलं जातं की आपण नॉर्मल बोरही वापरतो, संक्रांतीने आपल्याला बोरं दिसतात. बोराच्या बाबतीत आपण जर बघितले तर राजबदर म्हणजे मोठी बोरं आणि लहान बोरं. बरोबर. तू जर शाळेच्या बाहेर वगैरे खाल्ली असतील लहानपणी तर Yes, तिथं sir. छोटी लहान बोरं हां, मिळाली. correct. तर हे बोराची पानं आहेत. पानांचा उपयोग हा मेद कमी करण्यासाठी चांगला केला जातो. पानांचा उपयोग किंवा त्याच्या काड्यांचा उपयोग, खोडाचा उपयोग हा मेद कमी करण्यासाठी खूप चांगला होतो. त्याचबरोबर बोरं जी असतात तर तू बघितलंस तर ती गिळगिळीत थोडीशी पिच्छिल राहतात, स्निग्ध असतात. तर ती शुक्र वाढवण्यासाठी, शुक्राणूंचा काउंट हा कमी असतो, तर त्याच्यामध्ये शुक्र वाढवण्याच्या हिशोबाने बोरांचा उपयोग चांगला करता येतो. त्यामध्येही मोठी बोरं वापरावीत ती. त्यानंतर बोराची गुठळी जी असते, आतमधली बी जी असते, तर ज्यांना फुफ्फुसांच्या हिशोबाने निमोनिया सारखे त्रास असतील, एम्फायझेमा सारखे त्रास असतील, तर लेपामध्ये त्याच्या बियांचा उपयोग आपल्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे. कथेच्या स्वरूपामध्ये शबरीची बोरं आपण म्हणतो. Yes, sir. तसंच ज्या वेळेला तू गणेशाच्या बाबतीत विचार करतोस तर पार्वतीला बोरं आवडतात. हत्तीचं जेव्हा शिर लावण्यात आलं होतं तर ते लावल्यानंतर जे स्वरूप होतं ते पार्वतीला लगेच आवडत नव्हतं. पूर्वीचं जे त्यांनी स्वतःहून तयार केलेला जो विनायक होता तर तो विनायक त्यांना आवडायचा, पण हा गजपती किंवा गणपती तो त्यांना तेवढासा प्रिय किंवा जवळचा वाटत नव्हता. आईला आवडावं म्हणून आईला जे आवडतं ते शोधण्यासाठी गणेश गेला आणि ती गोळा करत असताना ह्याला काटे असतात आणि मग ते काटे त्यांच्या अंगाला लागले होते आणि ती बोराची फळं घेऊन ते पार्वतीच्या जवळ गेली आणि तेव्हा ज्यांनी त्याचा भाव बघितला. आता परत महत्वाची गोष्ट, भाव, त्याच्या मागं असणारी जी त्यांचे इमोशन्स होते हे जेव्हा पार्वतीला लक्षात आले तर त्यावेळेला गणेश हा त्यांना अजून प्रिय झाला. तर बोर हे नेहमी असं आलेलं की ज्या वेळेला तुम्हाला इमोशनल फिलिंग कनेक्ट करायचे असतात ना तेव्हा बोरांचं वर्णन, स्वरूप हे आपल्या धर्मशास्त्रात वर्णन केलेलं आहे.